पुण्याच्या नसरापुरातील आरोपी भीमराव कांबळेला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। पुणे कोर्टाबाहेर नराधमाविरोधात नागरिक आक्रमक, आरोपीला यापूर्वी 2 वेळा लैंगिक अत्याचारात जामीन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पुण्यातील पीडितेच्या धायरीमधील घरी भेट, संतप्त नागरिकांच्या घोषणा, आरोपीला ताब्यात देण्याची मागणी, तर आरोपी विरोधात कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू, सुनेत्रा पवारांचा शब्द। पुणे पुन्हा हादरलं, खेडच्या खालुंबरेत 3 वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या, नराधम आरोपी दक्षिण म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात, आरोपी 16 वर्षे असून मूळ बिहारचा असल्याची माहिती। सोलापुरातील बोरामणी गावात तिहेरी हत्याकांड, संपत्तीच्या वादातून दीराकडून भावजयसह पुतणा आणि पुतणीची हत्या, आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू। समज दिली तरी महेश शिंदेंचं बोलणं बदललेलं नाही, एकनाथ शिंदे त्यांच्याबाबत निर्णय घेतील, मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून महेश शिंदेंवर कारवाईचे संकेत, तर संजय शिरसाट प्रेमातला दोस्त, बसून ठरवू, महेश शिंदेंची प्रतिक्रिया। आतापर्यंत उतार खूप बघितले, चढ बाकी, आज ठाकरे सेनेसोबत उद्याचं सांगता येणार नाही, योग्य वेळी योग आल्यावर ठरवू, खासदार संजय जाधव यांचं पक्षप्रवेशावर सूचक वक्तव्य। 2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते, राजकारणात बॉन्ड किंवा अॅग्रीमेंट नसतं, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। शिवसेनेत बोलण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदेंना, शिंदे स्वबळावर लढण्याबाबत बोलले तर त्यावर मी उत्तर देईन, शिरसाटांवर आमचे प्रवक्ते बोलतील, फडणवीसांचं भाष्य। भोंदू मनोहर भोसलेला न्यायालयाचा दिलासा, पोलीस कोठडी नाकारत मनोहर भोसलेसह 2 साथीदारांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी, जामिनासाठी आता बार्शी सत्र न्यायालयामध्ये जावं लागणार। टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी फरार आरोपी निदा खानचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला, तर इतर 4 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी, एसआयटीकडून डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, संपर्क साखळी आणि इतर धागेदोरे तपासण्यावर भर। महिला T20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघ जाहीर, हरमनप्रीत कौरवर संघाची धुरा, 12 जूनपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपचा थरार रंगणार। दिल्लीतील एका तरुण न्यायाधीशानं जीवन संपवलं, न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट।